ते मारायला इथून लिकेज दिसलं का? हे लिकेज मारण्याचं कारण फक्त एवढंच आहे, सकाळपासूनच माय माग लागले होते, लिकेज काढायचं लिकेज काढायचं, पाठीवर नाही पाठीवर इतकंसं काम म्हणून पण त्याला परत नेला असं त्या म्हणला त्या पानास त्या. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर बघू शकता वेस्टपैकी सकाळ सकाळी असा पाऊस यायला. सकाळची वाजले 10, मला 15 मिनटं बाकी आहेत, 10 मिनटं बाकी आहेत, काय जास्त नाही ते. तर सकाळ सकाळी यायला पाऊस. बघा सकाळ सकाळी इतका पाऊस यायला की ना, आज कामाचा जुगाड काय लागतंय कोणास ठाव. तर वेस्टपैकी रिमझिम रिमझिम पाऊस यायला बाहेर बियायला. इटा तसे इटा उचलायचं मला किती दिवस झालं, पण ते ना जरा जरा दररोज उचलायला. आणि आज तर पाऊस यायला, आज असे भिजतात भाऊ, काय सांगा. टाईम वेस्टपैकी आणि इटा दररोजच भिजायला, दररोजच असे जड चालत, असेच जड चालत. नेमकंच मी आलो गावातून, थोडंफार काम होतं मला गावात. तर आता काय होतं कोणास ठाऊक, कामाचं काय होतं मला ते सगळ्यात पहिले चिंता होती. कारण की नाही, आम्हाला खर्च होतं एका जागेवर बेड, जसं की फुटिंगचं म्हणा, आम्हाला करायचं होतं एका जागेवर फुटिंगचं बेड, म्हणजे फुटिंगचे जे खड्डे असतात ना, खड्ड्याच्या खालचं करायचं होतं बेड. पण ते प्रॉब्लेम काय आहे, पावसात यायला मला असं हसी यायला. आता तर जास्तच वाढ आहे देवा, दिसलं का सगळी टाकीच टाकी. काय इकडं बरं झालं वरी बांधलेली, वरच्या इटा बी जशाच तशा भिजायला. आता वरच्या इटाचा सोडा, पण ह्या इटा वर नेण्यासाठी किती जड चालल्यात. तर काय करता आता बघू. सकाळचा माझा राहिलेला नाश्ता काय केलं, अरे देवा काय केलंय मला नकोच. काय भाजी कशी केली काय काय मिळायला लागून ओके मध्ये झाले. वेस्टपैकी याच्यात आहेत पोळ्या, वेस्टपैकी याच्यात भाजी बैंगन, याच्यात आहे भेंडी रात्रीचे का कधीची मला माहीत. पेस्टपैकी रात्रीची आता केली असेल सकाळी. वेस्टपैकी याच्यात काय, याच्यात असेल तेल. हां बघा परफेक्टच ओळखले. चला थोडंफार आता नाश्ता पाणी करू, नंतर पुन्हा बघू काय करायचं दादा, काय म्हणतात काय नाही पप्पा. ते बघू शकते मित्रांनो, वेस्टपैकी अण्णाने आणला वडापाव, सॉरी पॅटीस. पॅटीस आणला गावातून बेस्ट, कारण की ना आमच्या इथे बेस्टपैकी गावात शनिवारी भरते, दर शनिवारी भरते बाजार, त्याच्यामुळे आणलाय. आणि एक पॅटीस मिरची बी आणली त्याच्यासोबत, एक पॅटीस आणि एक दोन मिरच्या. बेस्टपैकी याला नाश्ता खाऊ थोडासा करू. आणि मी बसलो होतो पायऱ्या म्हणून, पायऱ्या बसल्या बसल्या असं पाऊस होला रिमझिम रिमझिम म्हणून. आणि हे जे आता इकडे दोन वाळू घातले का, एक मिनिट, हे दोन वाळू घातले का, हे जुनं वाळू घातले वाळण्यासाठी बरं का. तरी त्याचं मला असं वाटतं त्याच्या घरी कोण नाही आहे. आणि हे जुनं वाळू घातलेलं ते वाळाच्या ऐवजी भिजायले टाक ते काय तर सगळं भिजायले. आणि जसं जसं 5-5 मिनटं पाऊस थांबायला लगेच यायला, 5 मिनटं थांबायला लगेच यायला. कायच करावं आज, याला दमत नाही का. आणि बेस्ट बसलं स्वेटर गिटर घालून, कारण की जर सगळी जरी पाऊस पडला तर आपल्याला थंडी वाजते. वर आपलं आपलं बसलं मोकळं, त्याच्यानं काय टेन्शन. बघत बसलो तर टाईमपास इंस्टाग्राम स्क्रोल करीत. बघू शकता मित्रांनो, बेस्टपैकी आता मी करायला जेवण. हे बघा, आणि बेस्टपैकी बेसन आणि भाजी. आयुष्य पोत भाजी खायला कटाळाच यायला मला तर. भाजी बघितली कीच कसं काय आले. एकच बैंगण घेऊन बघू आधी, नंतर मग बाकीचं बघू काय करायचं तर. आणि मी परत बी अशी भली बकळ मोठी लेट घेतली, हे तरी की बैंगण सांडला, सॉरी आपलं बेसन सांडला, सॉरी आपलं. हे बघा सगळं सांडून बसलं. ते जेवढं आहे तेवढं खाऊ. हे भाकरीला खाली बेस्टपैकी तर करून घ्या अगदी जेवण. भारीचं भाजी, हॉटेलमधल्या भाजीसारखी भाजी आली राव. मला असं कसं चवच नाही लागली.
काय झालं काय बघू शकता मित्रांनो बेस्ट झाले आपले जेवण आणि मी आलो घरी परंतु खूप भतार खूप भयानक वातावरण झालं इतकं भयानक हे दगडी दिसायला तुम्हाला अशी पळायला तिकडच्या साईडला दिसले तुम्हाला पळता दिसणार नाही तुम्हाला कारण की ना माझा फोन हलायला म्हणून त्याच्यामुळे एकदम असं पाळ ठकू वातावरण झाले आणि सगळे पण आहेत नाही इकडे चालले तिकडे सेलूकडच्या साईडला चालले बेस्टपैकी तिकडे तुला काळे झाले ना बाबा ते देवळ गाव सगळं असं हे झाले पण असं वाटेल सगळं असं काळं झरीत इकडे सगळे असे इकडच्या साईडला वातावरण खूप बेस्ट आहे हे सगळे आहेत का सगळे आता जाणार तर इकडच्या साईडला कारण की इकडे सगळे हे झाले समोर जाऊन थांबते ना असा पाऊस येणार तिकडं हो हो हे बघा दिसले का हे इकडच्या साईडला तर भाऊ आणि विकून बी तर हो असा विषय होणार आहे आता पाऊस जिथं कुठं रिचून काय त्याच्यामुळं थिंब येत म्हणा बारीक बारीक हे तुम्हाला माझ्या हातात दिसते ना आता इलेक पडायला सगळं असं रिमझिम पाऊस आला जाऊ दे आपण जास्त विजाच्या आधी खाली जाऊ कारण की ना भिजलं ना कोणाला येईल आपण कारण स्वेटर मी घातलेलं स्वेटर पाऊस आला म्हणून सगळी यायला घरी आपण आपले धुणे काढायला काय चालेल तर बघू शकता मित्रांनो बेस्टपैकी ना आता सध्या आपल्याला एक लागली काम बेस्टपैकी कारण की ना आमच्या इथं आहे एक फवारा आणि हे फवाऱ्याला झालं काहीतरी कुठंतरी लिकेज तर काय करू माहिती त्याचे सगळ्यात पहिले पाणी टाकू आणि याचं काढू लिकेज नेमकं कुठं झालं काय झालं तिथं बघावं लागलं नाही तर याला काय करू एकदा याच्यात पाणी टाकू बेस्टपैकी येवा उघड की तर एकदा करून बघू चेक बघू शकतो मित्रांनो फवारा बी चालू केला आहे आता जाय की बाबा तिकडं इकडं कुठं माझ्या अंगावर यायला झालं बाबा तिथं आणि जे कुठून लिकेज मारायले का ते मारायला इथून लिकेज दिसलं का हे लिकेज मारण्याचं कारण फक्त एवढंच आहे की हे जे काही त्याला नट जे काम ते त्याला हे झालेलं ढिल्ला आहे बघा असं फिरायला सगळं झालं आहे बघा हे फिट बेस्ट आता नाही मारत लिकेज होते बघा फोटो चालू करतो केला फुल स्पीडने चालू आहे बरं का फुल स्पीड पाणी हेटा तरी मारू ना म्हणजे कसं हे त्याला भेटाय इथं पाणी संपून जाईल हवा इथं लिकेज जातं कसं करा खाली करा वरी करा काय करा इकडे तिकडे मोडा फोडा काहीच लिकेज होत नाही आता इथं आणि पाणी संपेपर्यंत एवढं जातं इटा होणार का नाही एका कामात दोन कामात सोपं माय इथून पाणी सोडलेलं बघा ते कुठपर्यंत गेले इतक्या पलीकडं याच्यात ताण म्हटलं संपलं पाणी संपलं भाई संपलं ते बघा वाजत आहे गुरु 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 संपलं का मामा अरे देवा का चाललंय हाय तर घरी येत काय ना झोपलेत सकाळपासून माय मागं लागली होती लिकीज काढायचं पाठीवर नाही पाठीवर इतकंसं काम म्हणून पण त्याला परत नेला असं त्या बाण म्हणला त्या पानास त्याचे बरोबर त्याच्या त्याला तेच काम यायला त्याचं ठेवून आणि आपल्याला बघू शकता मित्रांनो बेच काय करू आजचा ब्लॉग आपण इथंच एंड करू तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय